बाबूराव बाबूराव बाबूराव। हॅलो, हाँ स्मिता बोलतीये. हा बोला की. दाभाडे काकू का? होय होय. हाँ दाभाडे काकू, मी खूप कन्फ्युज झालीये. का, कशाबद्दल? अहो ते सारखे फोन येत आहेत दाभाडे काकू. होय, पुन्हा यायला लागलेत. मतदान करा म्हणून फोन यायला लागले. काय करू सांगा दाभाडे काकू. काय तुमची इच्छा? नाही दाभाडे काकू, असं नाहीये. खूप टेन्शन आलंय मला. काय नाही, जाऊ दे ना का त्या दिवशी मतदानाला. मत वाया जाईल ना माझं. हॅलो, ठीक आहे मी जरा तुळशीच्या लग्नाच्या गडबडीत आहे, मी नंतर करू का? तुमच्याकडे काही केलीत का कामं कोणी येऊन स्वतः आमदारांनी? मुलगा आणि सुनबाई आले, तुझे सकाळी जाणार आहे. अहो नका ना, सांगा एक काम केलेलं सांगा तुमच्या इथे. एक 15 मिनिटांनी करते. 15 मिनिट. हो, 1 मिनिटात 15 मिनिटं कसे होतील दाभाडे काकू, मला सांगा ना. दाभाडे काकू, असं टाळताय का मला तुम्ही? सल्ला द्या ना दाभाडे काकू, कुणाला मत द्यायला हवं? आता तुमच्या मनातलं मी कसं सांगू शकणार, सांगा बरं. हो पण पर्याय सांगा. कुणीतरी असेल ना, कुणीतरी येईल माझ्या मदतीला धावून, माझ्या बापडीच्या मदतीला धावून येईल. बरी गरीब बिचारी असणार आहे. तुमच्या भागात कुणी केलंय काम, केलंय का असं काही? हे बघा, मी काही सांगू शकत नाही, कारण सांगू का, खरं सांगू का, ह्या वेळेला माझंच मतदान नाहीये, त्यामुळे मी कोणाशीच बोलणार नाही. मी चिडले माझ्यावर. असं करू नका दाभाडे काकू. मी इतकी फिरते, मी इतकी भाऊंचा प्रचार करते आमच्या, आणि माझंच मतदान नाहीये इथं. मी एवढी फिरते, एवढ्या मनापासून मी प्रचार करते, आणि मला आवड पण आहे. मी समाजकार्य करते, 40 वर्ष झाले. अगं बाई, काय हा प्रकार म्हणायचा? हा बाई, आता मला सांगा, आता मी काय करू? हा, आणि मेलेल्या लोकांचे लिस्ट आलेत आणि माझं नाव नाहीये त्याच्यामध्ये. मी असून जिवंत. अगं बाई गो, तुम्ही जिवंत आहात? मग जिवंत आहे म्हणून तुम्ही फोन केला. खरंच की बाई, तेही गोष्ट विचारात घ्यायलाच हवी. पण दाभाडे काकू, तुम्ही कुणाचा प्रचार करतायत तर सध्या काय परिस्थिती आहे? माझे भाऊ आहे, माझ्या वहिनी आहे, गेले 20-25 वर्ष मी त्यांचा प्रचार करते. काय सांगताय? हो हो हो. पण दाभाडे काकू, मी काय करू सांगा ना, मी कन्फ्युज आहे. ज्याचा त्याचा प्रत्येकाचा हक्क आहे तो. आपण त्या दिवशी मतदान केंद्रावर जायचं, आपल्याला जे योग्य वाटेल ते बटन दाबायचं. अगो बाई, काय हा प्रकार वेगळंच काही दाबादाबी. हा, असंच आहे ते. ठीक आहे दाभाडे काकू, तुम्ही म्हणताय तर मी दाबते बटन मग. हा, बाबूराव बोलतोय FM मधून. मग कसं, बरोबर आहे ना बोललेलं? भाऊंनी कामं केली म्हणतात तुमच्या भागात. अतिशय कामं केलेत. मिरज तालुक्यामध्ये पूर्ण भाऊंनी चालू केलेत, आणि हे जनतेला माहिती आहे, म्हणजे दिसणार आहे. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल नाही, मला त्रास नाही झाला. खरंच गडबड होती.